राम राम मंडळी सगळ्यांना. आता आपण आपले ना कांदे भरायला सुरुवात करतोय. कारण झालं काय माहिती आहे का, आपल्याकडं स्टोरेजला आपले जवळपास 700-800 गोणी कांद्याची थप्पी आहे. आणि त्या थप्पीमध्ये आता कांदे उगून यायला सुरुवात झाली आहे. व्हिडिओमध्ये आता तुम्हाला आहे ना दिसतच असेल की कांदे कसे उगून यायला लागलेत. आणि कांदे उगून यायला लागले की समजायचं की आपले कांदे सडायला पण सुरुवात झाली आहे. तर एवढा सगळा कांदा जर खराब झाला तर ते आपल्याला नुकसान परवडणार नाही. मग आता आपण बाजार तर कमीच आहे, सध्याचा बाजार कांद्याचा किती माहिती आहे का, तर 14 ते 15 रुपये किलोनीच जातो. पण आपल्याला काय आता की पर्याय नसल्यामुळे आपल्याला तो विकायला लागणार आहे. कारण आता कांद्याची थप्पी पण घसरायला लागली आहे. कांद्याची थप्पी कशामुळे घसरते माहिती आहे का, तर कांदे खराब व्हायला लागलेत. ही थप्पी घसरण्यामागचं कारण बघा, ही एक गोणी खराब झाली त्याच्यामुळे ती पूर्ण थप्पी घसरली कांद्याची. आणि आता आपल्याला कांदाच विकायचं म्हटलं तर आपण मॉलवाल्यांनाच मोस्टली कांदा विकतो. कारण मॉलवाले आहेत ना, त्यांचेच माणसं घेऊन येतात आणि आपला सगळा कांदा ते त्यांचा भरून घेऊन जातात. की जेणेकरून शेतकऱ्याला कष्ट राहत नाही की माणसं शोधून कांदा भरायचा परत. मग ते काय करतात की सगळ्या गोण्या उचलून बाजूला घेणार, लगेच कटरने त्या गोण्या फाडून घेणार आणि कांदा सगळा सुटसुटीत करून घेतात. की जेणेकरून आहे ना त्यांना भरायला पण सोपं जावं. लगेच मग त्यांचे मजूर सगळे आहेत ना, कांदे लगेच ट्रेमध्ये भरायला सुरुवात करतात. जेवढा काही चांगला कांदा निघेल तो सगळा ट्रेमध्ये भरतात. आणि जो काही खराब निघेल ना तो लगेच लाल गोण्यांमध्ये भरून घेतात. आणि लगेच त्या लाल गोण्या पण शिवून टाकतात. तो मुलगा बघा लगेच गोणी कसं शिवून घेतोय. आणि ट्रेमध्ये भरलेले कांदे आहेत ना लगेच गाडीमध्ये लोड करून घेतात. गाडीत कांदा लोड केल्यामुळे होतं काय की गाडी पण लगेच भरून जाती कामं चालू असतानाच. आणि खाली जे कांदे भरून ठेवल्यामुळे जो पसारा होणार आहे ना, तर तो पसारा पण होत नाही. तर हा त्याचा फायदा होऊन जातो. आता आहे ना काही कांदा आपण आहे ना बाहेर सुकण्यासाठी पण टाकलेला होता की जो खराब होता थोडाफार. पण पावसामुळे झालं काय की आपल्याला तो लगेच कांदा भरून घ्यायला लागला. आणि ते सगळा कांदा आपण आहे ना आपल्या लाल गोण्यांमध्ये सगळा भरून घेतला. आणि आपण आपल्या शेडमध्ये पण लाल गोण्या भरलेल्या होत्या ना, तर त्या सगळ्या भरून आपण आता मार्केटला पाठवणार आहे. तर तुम्हाला आत्ता अंदाज येईल की त्यांनी एका दिवसामध्ये किती गोणी कांदा भरलेला आहे.